ना कांदा ना टोमॅटो काही फार घालायचं नाही आणि मस्त चमचमीत घेवड्याची भाजी तयार होते. चवीला मस्त लागते. तो चरचरीतपणा येतो म्हणून बरेच जण खात नाही ना. तर त्यासाठी इथं घेवड्याची भाजी एक्झॅक्ट कशी करायची अशी आमच्या घरची साधी सोपी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत साधी सोपी घेवड्याची भाजी, जी आमच्या घरची साधी सोपी पद्धत आहे. आमच्याकडे ना कांदा घातला जातो किंवा असं टोमॅटो वगैरे काही घातलं जात नाही, पण घेवड्याची भाजी खूप छान होते. त्याचबरोबर घेवडा खाताना असं चरचरीत लागते, तसं होणार नाही जर तुम्ही इथं सांगितलेल्या टिप्स वापरल्या तर. रेसिपीला सुरुवात करूया. कांदा नाही, टोमॅटो नाही, साधे सोपे जिन्नस आहेत. काय साहित्य लागणार आहे बघूया. तर त्यासाठी इथं आपण पाव किलो घेवड्याच्या शेंगा घेतल्या. त्या स्वच्छ धुवून अशा निवडून घेतलेल्या आहेत. त्यासाठी एक वाटण करायचं आहे. वाटणासाठी लागेल 10-12 लसूण पाकळ्या, 2 चमचे सुकं खोबरं, थोडीशी कोथिंबीर. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, पाव चमचा हिंग. त्याचबरोबर थोडी हळद घेतलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणेपूड. वरून घालण्यासाठी आपण 2 चमचे दाण्याचा कूट घेतलाय, चवीपुरतं मीठ. तर इथं आपण पाव किलो घेवड्याच्या शेंगा घेतल्या. पहिलं म्हणजे शेंगा कोवळ्या बघून घ्यायच्या, एकदम निब्बर, खूप असं घट्ट घट्ट बी असतं की नाही किंवा एकदम वरचं साल चिवट असतं तशा शेंगा घ्यायच्या नाहीत. ती भाजी कचकच लागते, थोडीशी अशी चरबट लागते. दुसरं म्हणजे शेंगा जरी कोवळ्या असल्या तरी सुद्धा त्या निवडत असताना त्याची कडेची टोकं तोडायची आणि त्याच्यासहित शीर ओढून काढायची. ती जी शिरा असतात ना त्या जर तुम्ही नाही काढल्या तर मात्र भाजी अशी थोडीशी कचकच लागते, कारण शिरा दाताखाली येतात म्हणून. त्या शिरा काढायच्या. शिरा काढून झाल्यावर एकतर हाताने मोडून घ्या किंवा सुरीने कापून घ्या. शक्यतो आम्ही हातानेच मोडतो. त्याने ना असं म्हणतात की भाजीला चव चांगली येते. आणि त्यानंतर मग हे तुकड्या केलेल्या शेंगा एकदा स्वच्छ नळाखाली चाळणीवर धुवून घ्यायच्या. तशाच मी शेंगा धुवून घेतलेल्या आहेत. तुम्ही जर अशा पद्धतीने, बरेच जण काय करतात फक्त कडेचे टोकं काढतात आणि शेंग कापून घेतात. तसं करायचं नाही. शिरा काढा आणि मग शेंग कापून किंवा तोडून घ्या. आता आपल्याला यासाठी एक वाटण करायचं आहे. वाटण म्हणजे आमच्या घरी याच्याशिवाय भाजी होत नाही असं वाटण आहे. सुकं खोबरं, लसूण आणि थोडी कोथिंबीर. कोथिंबीर असेल तर घालतो आम्ही, नसेल तर नाही घालत. आता मिक्सरला फक्त भुरकन 1 ते 2 वेळा फिरवायचं, थोडं जाडजाड ठेवायचं, चवीला छान लागतं. आणि हे घ्या, आपलं हे वाटण तयार झालं. हे वाटण आमच्याकडे एकदा केलं की 8-8 दिवस आम्ही ठेवायचो. थोडंसं मीठ घालायची आई फक्त त्या वाटणामध्ये. 8 दिवस बिना फ्रीजचं पण टिकायचं. आता घेवडा करायचा आहे. त्यासाठी इथं बघा या पातेल्यात मी अगदी थोडं पाणी गरम करत ठेवलंय. पाणी तापलं की यामध्ये घेवड्याच्या शेंगा घालायच्या. याला आपण मिक्स करूया आणि याच्यावर झाकून याला साधारण 5 मिनिटं शिजून देऊ. आणि 5 मिनिटं घेवडा आपला मस्त शिजलेला आहे. म्हणजे असा पूर्ण शिजत नाही, थोडासा शिजल्यासारखं होतं पाण्यामध्ये, पण त्यामुळे ना त्याचा उग्रपणा कमी होतो, तो चरचरीत लागत नाही. गॅस बंद करूया आणि याची फोडणी करू. आता फोडणीसाठी कढई तापत ठेवली. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊ. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल तापलं, यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडली, आता घालूया जिरं, हिंग आणि आपण तयार केलेलं वाटण. गॅस कमी करू आणि याला परतूया. इथून पुढे 5 मिनिटात भाजी तयार होईल. वाटण गॅस कमी करूनच परतायचं बरं का, कारण याच्यात पाणी अजिबात नाही आहे, लगेच खोबरं वगैरे करपू शकतं म्हणून. वाटण परतलं. आता यामध्ये घालूया मसाले. हळद, मिरची पावडर, मसाला आणि धणेपूड. थोडंसं पाणी घालूया आणि याला परतून घेऊ. वाटणात थोडं पाणी घालून परतलं की मसाले चांगले परतले जातात. तर हे बघा, वाटण छान परतलं आहे मसाल्यांसोबत. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे शिजवून घेतलेला घेवडा. तर आपण खूप पाणी घातलं नव्हतं, अगदी थोडं पाणी घातलं होतं, घेवडा बुडेल इतकंच. आणि याला शिजवलं, त्यामुळं फार पाणी नाही आहे. असाच सगळा घेवडा घालूया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला 2 मिनिटं परतून घ्यायचं. बघितलं, कांदा नाही, टोमॅटो नाही, पण किती छान वाटणामध्ये आपली भाजी तयार झाली. घेवडा घातला. गॅस कमी करूया. यावर झाकण ठेवू आणि 2-3 मिनिटांची वाफ काढू. घेवडा आधीच शिजलेला आहे, अगदी थोडासा शिजण्याची गरज आहे, बस 2-3 मिनिट पुरेसे होतील. तर भाजी आपली
शिजलेली आहे. 2 मिनिटांची वाफ काढली. आता बघा रंग किती मस्त आलाय. त्याला एकदा परतून घेऊया आणि यामध्ये सगळ्यात शेवटी घालूया भाजलेला दाण्याचा कूट. कूट जरा जाडसर घ्यायचा. एकदम बारीक कूट असेल ना तर गिळगिळीत लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कूट सगळ्यात शेवटी घालायचा, म्हणजे मग गिळगिळीत होत नाही. जर तुम्ही आधीच घातला, त्याला झाकून शिजवलं तर शेंगदाणे थोडे गिळगिळीत होतात आणि भाजी पण तशीच लागते. गॅस बंद करूयात. शेंगदाणे घातले, याला मिसळलं आणि आपली ही मस्त चमचमीत अशी घेवड्याची भाजी तयार झाली. ही मी अशी सुकी केलेली आहे. थोडासा अंगाशी रस्सा करायचा असेल तर थोडंसं पाणी आधीच शिजताना घातलं तरी पण चालेल. फक्त ते घालायचं असेल तर गरम पाणी घाला. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चमचमीत आमच्या घरी केली जाणारी साधी सोपी घेवड्याची भाजी केली. न कांदा न टोमॅटो, काही नाही. खूप भारी लागते. अजिबात उग्र लागत नाही जर तुम्ही आधी उकडून घेतली तर. नक्की करून बघा. ही भाजी चपाती, भात सगळ्यासोबत मस्त लागते. डब्याला द्यायला छान आहे. करून बघा. कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.